हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. छान थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि अशा थंडीमध्ये संध्याकाळी काहीतरी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून गरमागरम खायचं आहे. संध्याकाळच्या नाश्त्याचं काही प्लॅनिंग केलं नव्हतं, त्यामुळं आधी आपण प्रिपरेशन काही केलेली नाहीये. अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्य वापरून झटपट असा एक छान असा नाश्ता बनवायचा आहे. तर अशा वेळी आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो. तर फार वेळ न घालवता आता आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे खेकडा भजी. तर अतिशय क्रिस्पी, अगदी गाड्यावर जसे मिळतात तसे कुरकुरीत असे खेकडा भजी कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर ही खेकडा भजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन जे आहे ते मिळून जातील. तर फार वेळ न घालवता आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. या भजीचे नाव खेकडा भजी जरी असेल तरी हे बनवण्यासाठी आपण कांद्याचा वापर करणार आहोत. या ठिकाणी मी 5 मोठे कांदे जे आहेत ते उभे कट करून घेतलेले आहेत. कांदे जे आहेत ते आपल्याला खूप पातळ नाही, खूप जाड नाही, अशा स्लाइस मध्ये कट करायचे आहेत आणि कट करताना त्याचा वरचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे, ज्यामुळं कांद्याचा प्रत्येक पीस जो आहे तो सुट्टा होईल. तर अशा प्रकारे कांदा मी कट करून घेतला होता. हा कांदा जो आहे तो आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. यानंतर आपल्याला या कांद्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे ते ऍड करायचं आहे. मीठ ऍड करताना बघा, आपल्याला भजीसाठी लागणारी जेवढी क्वांटिटी असेल त्यापेक्षा थोडंसं कमी मीठ ऍड करायचं. नंतर आपण टेस्ट करून कमी झालं मीठ तर आपण ते वाढवू शकतो. मीठ ऍड केल्यानंतर सगळ्या कांद्यामध्ये ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे भजी बनवण्यासाठी आपण जो काही कांदा वापरणार आहोत तो आपल्याला थोड्याशा मोठ्या आकाराचा असा कांदा वापरायचा आहे, ज्यामुळं आपले भजी जे आहेत ते खेकड्याच्या आकारात अगदी छान असे तयार होतील. आता मीठ ऍड केल्यानंतर आपल्याला ते सगळीकडे एकसारखं लावून घेता यावं यासाठी आपण एक 5 मिनिटं म्हणून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी मी चमच्याचा वापर केलाय. तुम्हाला जर हाताचा वापर करून मिक्स करायचं असेल तर तसं देखील तुम्ही मिक्स केलं तरी देखील चालेल. मीठ आणि कांदा आता हे छान मिक्स झालेलं आहे, ते मी झाकून ठेवलेलं आहे. यानंतर मी आता भजीसाठी लागणारं जे काही वाटण आहे त्याची तयारी करणार आहे. तर सुरुवातीला मी या ठिकाणी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची घेताना मी खूप तिखट अशी घेतलेली नाही आहे. मला भजी जे आहेत ते खूप तिखट नको आहेत आणि मी भजीमध्ये मिरचीचा वापर करणार आहे, लाल मिरची पावडर वापरणार नाहीये. मिरची जी आहे ती हाताने बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 इंच होईल इतकं आलं घ्यायचं आहे. आल्याची वरची साल जी आहे ती मी काढून घेतलेली आहे. आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याचे बारीक पीस केलेले आहेत. ते देखील आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेलं आहे. मिरची आणि आलं ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचा. एक 12 ते 15 पाकळी होईल इतका लसूण घेतलेला आहे. तो देखील आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेऊयात. आलं, लसूण आणि मिरची जे होतं ते मी थोडंसं असं बारीक करून घेतलेलं आहे. खूप त्याची पेस्ट बनवायची नाहीये. थोडंसं ओबडधोबड असं आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतके धने ऍड करायचे आहेत. धने ऍड करून झाल्यानंतर मी यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतके जिरे ऍड करणार आहे आणि हे आपल्याला परत एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. आत्ता देखील आपल्याला मिक्सरला हे खूप असं बारीक करायचं नाहीये, तर थोडंसंच अगदी ते बारीक करायचं आहे. यामध्ये बघा, तुम्हाला धने आणि जिरे जे आहेत ते अजूनही दिसत असतील, तर असेच आपल्याला ठेवायचे आहेत. ज्यावेळी आपल्याला धने आणि जिरे थोडेसे दाताखाली येतील त्यावेळी आपल्या भजींची चव जी आहे, टेस्ट जी आहे ती आणखी अशी आपल्याला छान लागणार आहे. आता मी हा जो कांदा आहे ज्याच्यामध्ये मीठ मिक्स करून ठेवलेलं तो परत एकदा असं सगळीकडे हलवून घेते. तर तुम्हाला या ठिकाणी असं दिसून येईल की याला थोडं फार असं पाणी सुटलेलं आहे. तर हे पाणी सुटण्यासाठीच म्हणून मी तो मीठ लावून कांदा जो आहे तो बाजूला असा ठेवला होता. यानंतर आपण जे काही आलं, लसूण, मिरची, धने, जिरे जे काही असं अर्धवट असं बारीक करून घेतलं होतं ते आता आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. यानंतर मी एक अर्धी वाटी होईल इतकी कोथिंबीर घेतली होती. कोथिंबीर जी आहे ती मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि ही बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील यामध्ये आपण ऍड करतोय. या सगळ्याबरोबर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. 2 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. तांदळाचं पीठ यामध्ये ॲड केल्यामुळं भजी जे आहेत ते आपले कुरकुरीत होण्यासाठी, क्रंची होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. भजी म्हटलं की आपण त्याच्यामध्ये बेसन हे वापरणारच. तर या ठिकाणी आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. बेसन जे आहे ते आपण या ठिकाणी अंदाजे ॲड करतोय. खूप बेसन आपल्याला वापरायचं नाही आहे. कमीत कमी बेसन जेवढं आपल्याला बाइंडिंगसाठी आवश्यक असेल तेवढंच आपण बेसन त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. थोडंसं बेसन मी याच्यामध्ये ॲड केलंय आणि आता हे आपल्याला सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी चमच्यानं हे सगळं मिक्स करतेय. तुम्हाला जर हातानं मिक्स करायचं असेल तर तसं केलं तरी देखील चालेल. हातानं हे सगळं मिक्स करताना आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे, की ते खूप कोरडं तरी होत नाहीये ना किंवा ते व्यवस्थित आपण जेवढं बेसन घातलेलं आहे, त्याच्यापासून बाइंडिंग जे आहे ते व्यवस्थित होईल की नाही. सगळं छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मला असं जाणवलंय, की हे अजूनही कुठेतरी कोरडं वाटतंय. ह्याचं व्यवस्थित बाइंडिंग जे आहे ते रेडी झालेलं नाहीये. मी कांदा जो आहे तो खूप वेळ असा काही मीठ लावून ठेवला नव्हता. अगदी 10 मिनिटासाठी ठेवला होता. त्यामुळे मी हे सगळं बाइंडिंग व्यवस्थित बसण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. पाणी जर ॲड केलं नसतं तर कांदा जो आहे त्याचं बाइंडिंग जे आहे ते नीट बसलं नसतं. म्हणून अगदी कमीत कमी पाणी वापरायचं. खूप पाणी वापरलं तर बेसन जे आहे ते त्याच्यामध्ये जास्त बसेल. म्हणून मी या ठिकाणी 2 टेबलस्पून होईल इतकंच पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर परत एकदा हे छान असं मिक्स करून घेतेय. आता आपण जितकं बेसन घातलं होतं, त्या बेसनमध्ये जर आपण भजी सोडायचा प्रयत्न केला, तर कांदा जो आहे तो सगळा तेलामध्ये पसरला जाईल. म्हणून मी आणखी थोडं बेसन त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत एकदा ते छान असं मिक्स करून घेतोय. तर आपण या ठिकाणी बघा, सुरुवातीला कांद्याला जेवढं मीठ चढलं होतं तेवढंच. त्यानंतर आपण पुन्हा मीठ ॲड केलेलं नाहीये. तर आपण हे सगळं मिक्स करत असतानाच थोडंसं आपण काय करायचं, टेस्ट करून बघायचं, की मिठाचं प्रमाण जे आहे ते योग्य आहे की नाही. जर तुम्हाला कमी मीठ आहे असं वाटत असेल, तर त्यावेळी तुम्ही मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं वाढवू शकता. भजीचं बॅटर जे आहे ते रेडी करत असतानाच मी एका बाजूला तेल देखील गरम करायला ठेवलं होतं. तेल जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे. तर यातलं 2 टेबलस्पून होईल इतकं गरम तेल, अर्थातच तेलाचं मोहन जे आहे ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तेलाचं मोहन ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका सोडा ॲड करायचा आहे. सोड्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमीत कमी ठेवायचं आहे. सोडा जर जास्त प्रमाणात झाला तर तो खूप तेल ओढून घेतो. आपले भजी जे आहेत ते अतिशय तेलकट होतील. तोंडात आपल्याला तेल तेल येईल. म्हणून सोड्याचं योग्य प्रमाण आपल्याला वापरायचं आहे. कमीत कमी सोडा जो आहे तो मी इथं वापरलेला आहे आणि त्यानंतर तेल त्याबरोबरच सोडा जो आहे तो या सगळ्या बॅटरला छान असा लावून घेऊया. छान असा मिक्स करून घेऊयात. सगळं छान मिक्स करून झालेलं आहे. तेल देखील आपलं छान तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भजी जे आहे ते सोडायला सुरुवात करूयात. भजी सोडताना आपल्याला त्याला खूप असा गोल-गोल असा आकार वगैरे द्यायचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीये. जसे चमच्यामध्ये येतील तशा आकारात मी भजी जे आहे ते तेलामध्ये सोडून घेतेय. भजी तेलामध्ये सोडताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापलं गेलेलं पाहिजे. तेल खूप देखील तापलेलं असेल तर आपले भजी जे आहे ते करपले जातील किंवा कमी तापलं असेल तरी देखील ते वरून तळले जातील आणि आतून कच्चे राहतील. म्हणून तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. ज्यामुळं भजी जे आहे ते आतून देखील एकसारखे असे तळले जातील. भजी तेलात सोडल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये चमचा जो आहे तो घालायचा नाहीये. थोडेसे त्याला सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो काही चमचा असेल, जो काही झारा असेल तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता मला भजी जे आहेत ते थोडेफार तळल्यासारखे दिसले होते. त्यामुळे मी भजी थोडे-थोडे करून काय केलेले आहेत, पलटून घेतलेले आहेत आणि हे भजी आपल्याला छान असे तळू द्यायचे आहेत. भजी तळण्यासाठी आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. भजीची साईज ठेवताना आपल्याला खूप लहान नाही, खूप मोठी नाही, मध्यम आकाराची अशी आपल्याला साईज ठेवायची आहे. त्यामुळे आपले भजी जे आहेत ते कुरकुरीत होतील, क्रंची होतील. बोलता बोलता आपली भजीची पहिली बॅच जी आहे ती तळून आपली रेडी झालेली आहे. ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. दिसतोय ना भजीचा आकार अगदी खेकड्यासारखा? अशा प्रकारे आपण उरलेले सगळे भजी जे आहेत ते तयार करून घेणार आहोत.
हे भजी जे आहेत ते चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात. त्याचबरोबर हा भजी बनवण्यासाठी लागणारा वेळ देखील अगदी कमीत कमी होता. अगदी तुमच्याकडं अचानक कोणी गेस्ट आले तर त्यावेळी देखील तुम्ही अशा प्रकारचे भजी जे आहेत ते बनवू शकता. आणि हे भजी जे आहेत ते आपण एखाद्या चटणीबरोबर किंवा अगदी टोमॅटो सॉस असेल त्याच्याबरोबर देखील आपण खाऊ शकतो. अशा प्रकारे बघा मी भजीची दुसरी बॅच देखील तयार करून घेतलेली आहे. ती देखील आपण काढून घेतोय. आणि हे भजी जे आहेत ते तळताना इतका सुगंध छान येत होता की केव्हा खाईल असं झालं होतं. तर अशा प्रकारे बघा आपले भजी जे आहेत ते रेडी झालेले आहेत. इथं तुम्हाला स्ट्रक्चर पाहूनच लक्षात येत असेल की भजी जे आहेत ते आपले अतिशय क्रंची आणि अतिशय कुरकुरीत असे झालेले आहेत. आता हे भजी जे आहेत ते सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये मी व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत आणि ते थोडेसे आणखी सजवण्यासाठी आणि त्याचा स्वाद जो आहे तो आणखी वाढावा यासाठी मी त्याच्यावर तळलेला कढीपत्ता त्याचबरोबर तळलेली मिरची देखील ठेवलेली आहे, जी आपल्याला भजी खाताना मध्ये मध्ये खाता येईल. ऑलरेडी आपण मीठ घालताना हे योग्य प्रमाणात घातलं होतं. बाहेर गाड्यावर बघा हे भजी थोडेसे आपल्याला खारट असे लागतात. तर त्यावर ते काय करतात पूर्ण भजीची प्लेट तयार झाल्यानंतर त्यावर वरून जे आहे ते मीठ स्प्रेड करून घेतात. तुम्हाला देखील तसं हवं असेल तर तुम्ही थोडंसं वरून मीठ स्प्रेड करून घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपले गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत असे खेकडा भजी जे तयार झालेले आहेत. तर ही आपली होती आजची खेकडा भजी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.